श्री स्वामी समर्थ। नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, मी पूजा पांचाळ आणि स्वागत आहे तुमचं श्री स्वामी समर्थ या भक्तिमय चॅनलवर। आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या उगमाची आणि त्यांच्या अद्भुत जीवनाची कथा जाणून घेणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आपण सुरुवात करू। श्री स्वामी समर्थ हे दत्तावतार मानले जातात। त्यांचा उगम अत्यंत रहस्यमय आहे। असं मानलं जातं की ते अक्कलकोट येथे स्थिरावले, पण त्यांचा जन्म कधी आणि कोठे झाला हे अजूनही गूढच आहे। म्हणतात की श्री स्वामी समर्थ हे श्री नरसिंह सरस्वती स्वामींचे पुनर्जन्म होत। नरसिंह सरस्वती स्वामींनी नदीत समाधी घेतली आणि त्यानंतर अनेक वर्षांनी श्री स्वामी समर्थांनी प्रगट होऊन भक्तांना दर्शन दिले। ते संपूर्ण भारत भ्रमण करत असत। काश्मीर, बद्रीनाथ, काशी, रामेश्वर आणि शेवटी अक्कलकोट येथे स्थिर झाले। अक्कलकोटमध्ये त्यांनी हजारो लोकांची संकटे दूर केली आणि सर्वांना भक्तीचा आणि आत्मज्ञानाचा मार्ग दाखवला। त्यांच्या वाणीने, त्यांच्या कृपेने आणि त्यांच्या दृष्टिकोनाने लोकांमध्ये श्रद्धा जागवली। स्वामी समर्थांनी अनेक चमत्कार केले, रोगांना बरं केले, संकटात असलेल्या भक्तांना वाचवले आणि अहंकार असलेल्या लोकांना विनय शिकवला। शेवटी त्यांनी भक्तांना सांगितलं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। हे शब्द आजही प्रत्येक भक्तांच्या हृदयात गुंजत आहेत। मित्रांनो, श्री स्वामी समर्थांची ही महान जीवनकथा आपल्या मनाला निश्चितच भक्तीने भरून टाकते। तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट्स करून तुमचे विचार सांगा आणि श्री स्वामी समर्थ या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नव्या भक्तीच्या प्रवासात। तोवर श्री स्वामी समर्थ।